करू. 1 ऑगस्टला सेवाग्रामला आम्ही मोहीम सुरू करू असा आमचा विचार आहे. टिळकांची पुण्यतिथी आहे, अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. सेवाग्रामला सुरू करू आणि चैत्यभूमीला असा एकूण आमचा त्याप्रमाणे आम्ही करू. पण आम्ही एक उघड राजकीय भूमिका घेतली आणि त्या उघड राजकीय भूमिकेमध्ये आम्ही हे सांगितलं की आता आम्ही कोणी घरात बसणार नाही. आणि मला सांगायला अभिमान वाटतो सुप्रियाताई की रायगडपासून ते गडचिरोलीपर्यंत यावेळेला प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता सेक्युलर विचाराचा हा रस्त्यावर होता आणि त्यांनी ती राजकीय कार्यकर्त्यांबरोबरचीच लढाई त्यांनी पण ती लढली. अगदी उल्काताई महाजनांपासून सगळ्यांचा गडचिरोली. पण आम्ही हेही पुढे करणार, विधानसभेलाही आम्ही करणार. त्याचा आम्हाला अनेक लोक म्हणजे ट्रोलिंग करतात, हे काँग्रेसचे दलाल आहेत, राष्ट्रवादीचे अमके तमके, पण त्याला आम्ही घाबरणार नाही. आमच्यासमोर फक्त लोकशाही आणि संविधान आहे आणि ते घेऊन आम्ही पुढे जाऊ. मला अजून एक गोष्ट मुद्दाम सांगायची आहे. आता ह्या खरं मी संधी घेतो ह्या प्रसंगाची. साहेबांचा रोल राष्ट्रीय राजकारणात कधी नाही ते आता फारच मोठ्या प्रमाणावर तो राहणार आहे. हे काल जे कडवळ सरकार आलं त्या सरकारच्या भवितव्याच्या दृष्टीने ते विचार करत असतील असं मी समजतो. त्यांच्याकडे एक मोठी राजकीय भूमिका आहे. मी काही लहान तोंडी मोठा घास घेणार नाही, फार काही बोलणार. पण सगळा देश आशेने पाहतो आहे की या देशात संविधानाची प्रतिष्ठापना पुन्हा व्हावी, या देशात लोकशाही पुन्हा राहावी आणि ही हुकुमशाही थांबावी. आता हुकुमशाही थांबायला थोडा ईडीनी चाप लावली, ईडीला सुप्रीम कोर्टाने चाप लावलेला आहे. ईडीला आता अटक नाही करणार, त्यामुळे मुख्य शस्त्र हातातलं गेलेलं आहे. पण तरी पुढच्या काळात हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीच्या बाजूने आणि संविधानाच्या बाजूने आपण सगळे उभं राहू असा आपण दृढ विश्वास या निमित्ताने व्यक्त करू. आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद.